नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ खास आपल्या संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनाच्या लाभार्थ्यांसाठी आहे। बघा मित्रांनो, कालचा आपण जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तसेच बघा आपले काही असे लाभार्थी आहेत ज्यांना हा हप्ता आलेला नाही, ज्यांचा हप्ता काही अडकलेला आहे। तर त्यात आपण बघितलं की काही जणांचे पैसे अजिबात आलेले नाही व काही जणांना आलेले आहेत। तर ज्यांचे ज्यांचे पैसे आले नाही त्यामागील नेमके कारण काय असू शकते, प्रमुख कारण काय आहे आणि नेमका पोर्टलवर सुद्धा काही इथे अडचणी सुरू आहेत, तर ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओला पूर्ण बघा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सर्वप्रथम आपण इथे सर्वात मोठा जो कारण आहे हप्ता अडकण्याचा तो म्हणजे डीबीटी पोर्टलवर अडचण निर्माण झालेली आहे। मित्रांनो बघा, संजय गांधी निराधार योजनेचा जो पोर्टल आहे त्यावर डीबीटीचा इथे मोठा प्रॉब्लेम सुरू आहे, म्हणजे त्यामुळे इथं तुमचा हप्ता हे अडकलेला आहे डीबीटी पोर्टलवर। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, यामुळे तुमचा हप्ता इथे अटकलेला आहे। यामागे नंतर बघा इथं काही दुसरा कारण इथे असू शकते। आधी इथं बघा दुसरं कारण म्हणजे हे जे यादी आहे, तुमची जी यादी निघते लाभार्थ्यांची यादी, हे इथे पडताळणी सुरू असते। तसेच ज्यांचे आधार कार्ड अपडेट नव्हते किंवा ज्या असे लाभार्थी ज्यांनी जे काही त्रुटी आहे त्यांची छाननी वगैरे सुरू असते, त्यामुळे येथे उशीर लागत आहे। म्हणजे ही जे प्रक्रिया आहे ही सुरूच आहे सध्या, म्हणजे पैसे येण्याची प्रक्रिया हे टप्प्यात आहे। जसं हे पूर्ण होईल तुमच्या खात्यात ते पैसे जमा होणार आहेत। आता इथे बघा यात बघा ज्यांचे आधार सीडिंग आधार अपडेट नाही किंवा डीबीटी मध्ये जे काही तुमचे पैसे ट्रान्सफर होत असतात डीबीटी मार्फत आधार सीडिंग ज्या अकाउंटवर आहे त्यावर, तर ही प्रक्रिया इथे सुरू आहे, तर याला सुद्धा उशीर लागतो। हे सुद्धा एक कारण आहे पैसे उशिरा येण्याचं। आता इथे आपण बघूया नेमका तुमचा जो हप्ता अडकलेला आहे हा नेमका कधी जमा होईल। तर याची बघा, याची एक संभाव्य तारीख, एक फिक्स तारीख आपण सांगू शकत नाही, कारण अशी कुठलीच तारीख शासनाकडनं जाहीर झालेली नाही। ते एक अंदाजे आपण इथे तुम्हाला तारीख सांगणार आहे। तर बघा, डीबीटी कर्मचारी म्हणजे डीबीटी विभागामध्ये जे कर्मचारी यानुसार याच्यानुसार 13 ऑगस्ट म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ही 13 ऑगस्टला सुरू झाली होती पैसे ट्रान्सफर करण्याची। 13 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट पर्यंत हे अपेक्षित होते की पूर्ण होऊन जायला पाहिजे होती, पण 13 ते 14 ऑगस्ट पर्यंत, पण मधात एक आपलं 15 ऑगस्ट आलं, तसंच एक रविवार आला, त्यामुळे याला विलंब झालेला आहे व आता सोमवार आलेला आहे। तो यामुळे आता ही प्रक्रिया पूर्ण सुरू झालेली आहे पैसे ट्रान्सफर करण्याची। आता बघा, डीबीटी कर्मचारी च्या म्हणण्यानुसार त्यांच्या एक शक्यतेनुसार की संभाव्य तारीख नेमकी काय आहे, तर हे आहे 17 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान। मित्रांनो बघा, आजची तारीख जी आहे ही 18 ऑगस्ट आहे, तर आजच्या याच्यात व पुढच्या 2 दिवसात हे तुमचा हप्ता, राहिलेला हप्ता, अडकलेला हप्ता हा नक्कीच तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर ज्यांचा हप्ता अडकलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे व तुमचा जिल्हा नेमका कोणता आहे हा जिल्हा तुम्ही सांगायचा आहे। आता बघा, तुमचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात ते पैसे जमा होणार आहेत। तर बघा मित्रांनो, एक मोठा प्रश्न एक विचारण्यात येतो की हा जो जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आहे हा दोन्ही हप्ता एकत्र येणार का। तर बघा, एकत्र जो हप्ता आहे हा सध्या येणार का याबाबत कुठलीच अधिकृत माहिती आपल्याला मिळालेली नाही, त्यामुळे आपण इथे निश्चित सांगू शकत नाही किंवा असे जाहीर करू शकत नाही की दोन्ही हप्ता एकत्रितच येईल म्हणून। तुम्हाला एक हप्ता इथे येऊ शकतो किंवा दोन्ही एकत्र येऊ शकतो, म्हणजे याबद्दल कुठलीच अशी अधिकृत माहिती ज्याला आपण म्हणतो किंवा शासनाकडनं काहीच असं सांगण्यात आलेलं नाही की दोन्ही हप्ता एकत्र येणार नाही। बघा, त्यामुळे बघा तुम्ही आमची अपेक्षा करू नका की दोन्ही हप्ता एकत्र येईल म्हणून। ज्यांचा हप्ता अडकलेला आहे त्यांनी कमेंट करून आपला जिल्हा कमेंट करा, आणि त्यांना सांगेल की कुठपर्यंत त्यांचा हप्ता येऊ शकतो। व तुम्हाला माहिती आवडली असेल तर गावाचे जे ग्रुप आहे त्यामध्ये या व्हिडिओला शेअर करा। अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।